अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. नित्यनियमाने स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठी आहे. दररोज कोट्यावधी घरामध्ये स्वामींचे पूजन केले जाते. राज्यासह देशविदेशात स्वामींचे मठ आहे, मंदिरे आहे. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा हे अपरंपार आहे. प्रत्येक भक्तावर स्वामी समर्थांचा हात असतो. स्वामी सदैव प्रत्येक भक्ताच्या मागे उभे असतात. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही दुःख, कितीही मोठे आपल्या आयुष्यात अडचण आली तरीही स्वामी समर्थ महाराज ते अडचण दूर करतात. स्वामी सदैव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहो. आणि आपण एक चूक करतो की स्वामींना मागणे मागताना काही चूक करतोय का? सद्गुरू स्वामींच्या दारात गेल्यावर नेमकं काय मागावे आणि काय म्हणावे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. मित्रांनो, स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येक जण काही ना काहीतरी मागणे मागत असतो. आपल्या अडचणी, समस्या स्वामींकडे मांडत असतो. त्यातून मुक्तता मिळावी, दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो. स्वामींची कृपा हवी, स्वामींनी आपल्याला ऐकून मदतीला धावून यावे असे भाविक मागत असतात. परंतु स्वामींच्या दारात गेल्यानंतर, स्वामी चरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमकं काय मागावे हेच अनेकांना कळत नाही, समजत नाही असे म्हटले जाते. स्वामींच्या दारात जाऊन काय मागावे हे कळले पाहिजे. सद्गुरूंच्या अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दारात गेल्यावर नेमकं काय मागावे याचा विचार अनेकदा आपण करत नाही. स्वामींच्या दारात गेल्यावर आपण काय मागतो तर, महाराज मला कार द्या, वाहन द्या, महाराज मला बंगला द्या, महाराज मला ऐश्वर्य द्या, महाराज हे लक्षात ठेवा, किंवा मला सुख, समृद्धी, शांतता, आयुष्य किंवा संपत्ती, जयलाभ, कार्य, काम, धर्म, मोक्ष देण्यास परमेश्वराकडे जाऊन आपण मागत असतो. जो ऐश्वर्याची अधिपती आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या नायकाच्या दरबारात जाऊन काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे. परमेश्वराकडे खरे काय मागायचे असेल तर ते हे आहे. परमेश्वराकडे खरेच काय मागायचे असते तर त्याला म्हणावे की सुख दे. सुख मागितले की त्यात सगळे आले. सुख मागत असताना परमेश्वराला सांगा की असे सुख दे ज्या सुखात तू सदैव आमच्या सोबत असशील. परमेश्वर आपला गुरु आपल्या सोबत असेल तर दुःखाच्या काट्यावर चालून मनुष्य सुखापर्यंत आरामात पोहोचू शकतो, हे लक्षात ठेवावे. स्वामी सदैव पाठराखण करत असतात. पाठराखण करत असताना स्वामी सदैव आपल्या सोबत राहा हे मागा. स्वामी नक्की आपली पाठराखण करतील असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ एकदा जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ.